मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रतिबंधित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 22 जून पासून सुरू होणाऱ्या राज्य अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अन्नत्याग जन आंदोलन छेडण्यात येणार आहे। एक वा एकत्र लढा या भूमिकेतून तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून सरकारला पूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात येणार आहे। पीक विमा वचनपूर्वी हेक्टरी रुपये 17,500 पीक विम्याचे आश्वासन तातडीने पूर्ण करावे। पीक विमा योजनेतील अन्यायाविरोधात भूमिका तीव्र ट्रिगर अट रद्द करून उपग्रह आधारित एकतर्फी मोजणीला विरोध अन्यायकारक भरपाईमुळे काही मंडळांना अत्यल्प रक्कम मिळण्याचा आरोप कर्जमाफीची मागणी 7/12 कोरा करून सरसकट कर्जमाफी व नवीन कर्ज वाटप प्रोत्साहन निधी वितरण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर 50,000 प्रोत्साहन निधी तातडीने खात्यात जमा करा। खत पुरवठा समस्या युरिया व DAP खताचा तुटवडा दूर करून विना अट पुरवठा सुनिश्चित करावा। हा लढा सर्व शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आहे। त्यामुळे 22 जून रोजी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। या आंदोलनात विविध शेतकरी संघटना व स्थानिक नेते सहभागी होणार असून मोठ्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे। 15 मे रोजी याच परिसरात महामोर्चा जो ट्रॅक्टरचा निघाला होता तो आम्ही स्थगित केला होता। तो स्थगित केलेल्या महामोर्चाच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचल्या आहेत, परंतु मुख्यमंत्री साहेबांना अजूनपर्यंत त्या आमच्या मागण्यावर निर्णय न घेतल्यामुळे आम्ही 22 तारखेपासून जे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे मुंबईला, त्या अधिवेशनाच्या दिवशी याच जागेवर याच ठिकाणी आम्ही सर्व म्हणजे पीक विमाधारक शेतकरी, कर्जमाफीवाले शेतकरी, 50,000 अनुदानावर शेतकरी व युरियाच्या DAPच्या लिंकिंगवाले शेतकरी या सर्वांचं सामूहिक अन्नत्याग आंदोलन या पटांगणातनी बिना मंडपाचं, बिना पेंडॉलचं, बिना याचं उन्हातनी पावसाळ्यातनी सुरू होणार आहे। याची महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दखल घेऊन अधिवेशनापूर्वी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कबूल केलेला 17,500 रुपये पीक विमा, सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप आणि ज्या शेतकऱ्यांना पूर्ण पैसे भरले यांना सगळ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान व युरियाचं DAPचं लिंकिंग रद्द करून सर्व शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात खत युरिया उपलब्ध करून देणे, ह्या मागण्या आमच्या 7 दिवसात जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पुढच्या सोमवारी 22 तारखेला अधिवेशनाच्या दिवशी मूर्तिजापूर तालुक्यातील हजारो शेतकरी याच परिसरात ट्रॅक्टर महामोर्चावाले सर्व शेतकरी लोक अन्नत्याग आंदोलन दुपारी 12 वाजतापासून याच परिसरात रखरखत्या उन्हात चालू करणार आहेत। याची मुख्यमंत्री साहेबांना दखल घ्यावी। जर यात कोण्या जीविताची हानी जर झाली तर या सर्वची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची राहणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना या गोष्टीची दखल घ्यावी की आम्हाला पीक विमा, कर्जमाफी आणि 2025चा 17,500 पीक विमा तात्काळ खात्यात टाका। फॅटेलाइटच्या हाती आम्हाला मान्य नाही आहे। तुम्ही आम्हाला दुष्काळाची मदत दिली, तुम्ही आम्हाला अतिवृष्टीची मदत दिली, तुम्ही मूर्तिजापूर तालुका 50 पैशाच्या आत घोषित केला असल्यामुळे आम्ही विम्यास पात्र आहोत। आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत घोषणा केली की बा ज्या शेतकऱ्यापाशी पॉलिसी आहे त्याला पण विमा देतो, ज्याच्यापाशी नाही आहे त्याला पण देतो। सरसगट 17,500ची आपण कबूल केलेली मागणी आपण मुख्यमंत्री साहेबा, आम्ही जनता आहोत, आम्ही शेतकरी लोक सध्या अवेलनेत आहोत, तरी आमचा पीक विमा 7 दिवसात आमच्या खात्यात टाका, अन्यथा 22 मेच्या 12 वाजतापासून या उपविभाग कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात आम्ही सर्व शेतकरी 22 जून रोजी आम्ही सर्व शेतकरी अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहोत। याची मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी। मूर्तिजापूर।